डेझर्ट डेट म्हणजेच हिंगणबेट, हिंगोणा किंवा हिंगोटा याला इंगुडीसुद्धा म्हणतात. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्राच्या उष्ण वृक्ष प्रदेशात आढळणारा हा काटेरी वृक्ष. याचं बॉटनिकल नाव बॅलॅनायटिस रॉक्सबर्गी किंवा बॅलॅनायटिस इजिप्टिका असं आहे. बाभळीच्या झाडासारखा दिसणारा हा काटेरी वृक्ष या दिवसात पिकलेल्या पिवळ्या रंगाच्या फळांनी भरून जातो. याची फळं लांबुळक्या लिंबासारखी दिसतात. त्याच्या आत बहाव्याच्या शेंगेत असतो तसा डार्क ब्राऊन रंगाचा गर असतो. ही फळं खाण्यायोग्य असतात. पोटातले कृमी दूर करायला पूर्वीचे लोक ही फळं औषधासारखी खात असत. खाली पडलेली पिकलेली फळं जनावरंसुद्धा आवडीने खातात. याच्या फळाला पाण्यात टाकलं तर फेस तयार होतो. जसं आपण रिठा, कपडे आणि भांडी धुवायला वापरतो अगदी तसाच याचा उपयोग असतो. म्हणूनच याला सोप बेरी ट्री असं म्हणतात. पूर्वी ही झाडं भरपूर दिसायची असं म्हणतात, पण आता शेताच्या बांधावर सुद्धा हे झाड दिसत नाही. अमर्याद वृक्षतोडीमुळे असे भारतीय बहुउपयोगी वृक्ष नाहीसे होत चालले आहेत. हिंगोटच्या फळाच्या आत एक मोठी बी असते. तिच्या वरचं आवरण खूप कडक असतं, त्यामुळे ही बी निसर्गतः रुजायला 2 ते 3 वर्ष लागतात. या बियातून तेल निघतं, ते अनेक कॉस्मॅटिक्स गोष्टींमध्ये वापरलं जातं. हिच्या बीच्या मधला गर उगाळला आणि तो पिंपल आणि ॲक्नेवर लावला तर ते लवकर कमी होतात.